गेवराई तालुक्यात येणाऱ्या गढी पुलावरती रात्री 11 वाजता जो अपघात झाला आणि ज्यामध्ये 6 जणांचा मृत्यू झाला, त्या प्रकरणातील जे आयशर टेम्पो हे वाहन आहे ते या ठिकाणी लावण्यात आलेलं आहे। जवळपास 1 किलोमीटर अंतरावरती या ठिकाणी पोलिसांकडून इतर वाहनांना अडथळा होऊ नये यासाठी या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। समोरच्या बाजूला जर आपण पाहिलं तर या वाहनाने, या आयशरने धडक दिल्याच्या नंतर किती मोठ्या प्रमाणात हे नुकसान झालेलं आहे ते आपल्याला या दृश्यांमधून पाहायला मिळतंय। या आयशर टेम्पोची कशा प्रकारे ही परिस्थिती झालेली आहे हे यामधून आपल्याला स्पष्टपणे दिसतंय। आणि यामधून ज्या 6 लोकांचा मृत्यू झालेला आहे त्या 6 लोकांना किती भीषण पद्धतीने या वाहनाने जोराची धडक दिली असेल हे सुद्धा यामधून स्पष्ट होत आहे। दुसरीकडे जर आपण पाहिलं तर या बाजूला आता गेवराई पोलीस स्टेशनची एक संपूर्ण टीम जी आहे ते या ठिकाणी तपास करते आहे। या प्रकरणामध्ये वाहन चालकावरती निष्काळजीपणाने वाहन चालवल्या प्रकरणी गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे आणि पोलिसांकडून या फरार असलेल्या ट्रक चालकाचा, आयशर चालकाचा शोध देखील घेतला जातोय। या ठिकाणी सकाळपासून पोलिसांचं मोठं पथक जे आहे ते तैनात करण्यात आलेलं आहे। या बाजूला जर आपण पाहिलं तर हा धुळे सोलापूर महामार्ग आहे आणि याच महामार्गावरती हा अपघात झालेला होता। या क्रेनच्या साहाय्याने हा जो आयशर टेम्पो आहे तो या ठिकाणी आणण्यात आलेला आहे। दुसरीकडे जो रात्रीपासून हा ट्रक चालक फरार आहे त्या ट्रक चालकाचा या ठिकाणी गेवराई पोलिसांकडून शोध देखील घेतला जातोय। मात्र जी आयशर टेम्पोने या 6 जणांना धडक दिली ती किती भीषण असेल आणि किती मोठ्या प्रमाणात या धडकेमध्ये या लोकांना मार लागला असेल हे आपल्याला यामधून कळतंय आणि यामुळेच या धडकेमध्ये या 6 जणांचा देखील जागीच मृत्यू झालेला आहे। आता पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आलेला आहे। हा अपघात झाल्याच्या नंतर या ठिकाणी आरटीओ अधिकाऱ्यांनी सुद्धा व्हिजिट केलेली आहे आणि आरटीओ अधिकाऱ्यांचं एक पथक आता छत्रपती संभाजीनगरला याबाबतची माहिती घेऊन रवाना झालेला आहे। या प्रकरणामध्ये सखोल चौकशी करून शासनाला देखील अहवाल सादर करण्यात येणार असल्याची माहिती आरटीओ अधिकाऱ्यांनी सुद्धा दिलेली आहे। कॅमेरामॅन विनोद सम, अशोक काळकुटे, TV9 मराठी, गडी गेवराई, बीड।